नमस्कार, मी नामदेव गदादे। आज आपण मडेवडगाव या ठिकाणी आलेलो आहे। तरी आज आपले शेतकरी दत्तात्रय वाबळे सर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। त्यांनी पहिले आपले इंडिया ॲग्रो ब्रँडचे प्रोडक्ट घासावरती, कांद्यावरती वापरले होते, लिंबुनीवरती वापरले होते। आता त्यांनी पुन्हा वांग्यावरती आपला रिझल्ट घेतलेला आहे। कशा पद्धतीने घेतलाय, काय झाले, आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात। चला तर मग सर, नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा सर सर्वप्रथम। दत्तात्रय रामभाऊ वाबळे, राहणार मडेवडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। ओके। आपण हे वांग्याकरता आपण भुवासर वापरलेले आणि त्याच्यावर आपण शेणखत वापरलेले। शेणखत आणि भुवासर आपण एकत्र करून वापरलेले आणि त्यांनी काय झाले की वांग्याची वांग्याची वाढ पण चांगली झालेली, मुळं पण चांगले वाढलेले दिसतात आणि वांग्याला हिरवेगारपणा पण आहे, असे काटे आहेत, हे असे फुलं लागलेले आहेत त्याला। आणि काही ठिकाणी असे वांगे पण लागलेले आहेत। या इथे एक वांग आहे आणि आम्ही काही वांगे तोडलेले आहेत पण आहेत। पुढच्या झाडाला आहे एक आहे इथं, हां, इथं आत्ताशी कळी हे आहे, आताशी कळी लागलेली आहे आणि हे पुढच्या झाडाला आहे। हे असे काही वांगे पण लागलेले आहेत। ओके, खूपच सुंदर वांगे। हो, ओके। हे असे काही वांगे पण लागले आहेत आणि आपण हे काही आम्ही असे तोडून पण घेतलेले आहेत असे। ओके। तुम्हाला सर काय वाटतं, इंडिया ॲग्रो ब्रँडचे जे प्रोडक्ट तुम्ही यूज करताय त्याबद्दल तुमचं काय मत आहे एकंदरीत? नाही, त्याला तर इंडिया ॲग्रोच्या प्रॉडक्टला रिझल्ट तर आहेतच आणि झाडांचे ह्याला हिरवेगारपणा पण येतो। आता आपण शेवग्याला पण वापरले, ते पण शेवग्याला पण आपण वापरले। शेवग्याला पण बघा, फुलाचा बहार पण चांगला आहे आणि शेंगा पण चांगले लिहिले आहेत। आपण जर पुढे जाऊ असं घेत। ओके, चालेल। आणि हे तुम्ही पहा, वांग्याला फुलं पण चांगले आहेत। प्रत्येक वांग्याच्या झाडाला फुलं आहेत, फुले आहेत। खूप चांगली सेटिंग पण आहे। जवळजवळ एक 2 2 3 3 4 4 अशा कळ्या लागलेल्या आहेत। खूप चांगली सेटिंग झालेली आहे। कोणत्याही वांग्याच्या झाडाला जरी आपण बघितलं तरी खूप जबरदस्त सेटिंग आहे, फुलं आहेत। सर, किती दिवसापूर्वीची ही वांग्याची लागवड आहे? ही वांग्याची साधारण 1.25 ते 1.5 महिना झाला त्याला। आता 1.25 महिना ते 1.5 महिन्याची आपली लागवड आहे। तर सव्वा महिना ते 1.5 महिना झालेला आहे। ओके आता हे पण याला किती फुलं आहेत त्या झाडांना, ओके। बारीक वांग पण लागलेले आहे आणि फुलं पण पहा किती आहे आणि फुलगळती सुद्धा होत नाही। आता आपल्या प्रॉडक्टने नरकळ्यांना सुद्धा याला बी इथे एक वांग आहे, मोठं पण झालं एक। हा, हे काय इथं याला पण वांग आहे इथं। ओके, खूप सुंदर। आणि हे पहा, शेवग्याला पण किती बहार आणि शेंगा आलेले आहेत। ओके, हे जर आपण शेवग्याला बघितलं तर खूप जबरदस्त अशा शेंगा आलेल्या आहेत, फुलं पण आहेत। तर बघा सर, तर तुम्ही आपले हे जे प्रोडक्ट वापरताय याच्यात समाधानी आहात का? हो, खूपच समाधानी आहे। ओके, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? काय मेसेज म्हणजे असं द्यायचा की आपले हे इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट आहे चांगले तर आहेतच आणि शिवाय रानामध्ये तुम्हाला आताच्या तापमानाच्या हिटच्या प्रमाणे जर पाहिलं तर रानामध्ये उन्नी, मुंग्या, घेड्या हे अजिबात दिसून येत नाहीत। आता आपण घासाचा पण मागचा व्हिडिओ घेतला तर घास बी आता सुंदर प्रमाणे आपला वाढलेला आहे, त्याच्यामध्ये बी मुंग्या नाहीत। नाही तर पहिल्यांदा बी घास कापायचो आपण, त्या टायमाला मुंग्या लई चावायच्या। जिथं समजा आपल्याला 20 ते 25 मिनटं घास कापायला लागायची, तिथं आम्हाला तास असा टाईम लागायचा मुंग्या चावायच्या सारख्या त्याच्यामुळं। आता वांग्यामध्ये सुद्धा जरी पाहिलं तर एक बी मुंगी नाही आहे इथं। नाही तर या तापमानाच्या मानाने घेड्या आणि मुंग्या रानामध्ये भरपूर निघतात आणि चावतात पण लई। ओके, चालेल। तर सर्व शेतकऱ्यांना रिक्वेस्ट असेल, आपले इंडिया ॲग्रो ब्रँडचे प्रोडक्ट वापरा व सेंद्रिय शेती करा, ही काळाची गरज आहे। धन्यवाद सर।